शिवसाईद्वारे शक्य इंजिनियर, फार्मासिस्ट, ॲग्रिकल्चर ऑफिसर, BSc नर्सिंग होण्याचं स्वप्न MHT CET 2025च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा, शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा. संपर्क 8390 3545 55 आणि 8208 1082. संत मुक्ताबाई पालखीचे आमदार संजय गायकवाड यांनी केले सारथ्य. संत मुक्ताबाई सोहळ्याला अनुदान देण्यासाठी प्रयत्न करणार संजय गायकवाड. संत मुक्ताबाई यांची पालखी काल बुलढाणा शहरात दाखल झाली. श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथून आलेल्या आदिशक्ती संत मुक्ताबाई पालखीचे ठिकठिकाणी रांगोळ्या काढून स्वागत करण्यात आले. यावेळी बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या परिवारासह मुक्ताबाई यांच्या पालखीचे मनोभावे पूजा करून दर्शन घेतले व आमदार गायकवाड यांनी पालखीचे सारथ्य केले. या पालखीने बुलढाणा शहरातील शिवाजीनगरमधील हनुमान मंदिरात मुक्काम केला. ज्याप्रमाणे देहू आळंदी येथील पालखी सोहळ्याला राज्य शासनाकडून अनुदान दिले जाते, त्याप्रमाणे संत मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्याला अनुदान मिळण्यासाठी अधिवेशनामध्ये प्रयत्न करणार असल्याचं आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले आहे. शंभर टक्के मागच्या वर्षी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देहू आळंदीहून निघणाऱ्या तुकाराम बाणाच्या पालखीला अनुदान त्या ठिकाणी सगळ्या याला दिलं गेलं, पण मुक्ताईच्या पालखीला अनुदान दिलं जात नाही. या पुढच्या महिन्यामध्ये अधिवेशन आहे. अधिवेशनामध्ये मी सरकारचं विविध आयोगाच्या माध्यमातून लक्ष वेधील आणि 100% या पालखीच्या वारकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी अनुदान मिळवून देण्याचा प्रयत्न करेल आणि आमचं सरकार किंवा आमचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री देतील हा मला विश्वास आहे.